नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये प्लॅनिंग करा, नाहीतर जीवनामध्ये फार वाईट दिवस येणार। मित्रांनो, काळ बदलत आहे, आपण प्लॅनिंग बदललं पाहिजे, नाहीतर पूर्वीसारखं जगण्यात आता काही अर्थ नाही। मित्रांनो, पूर्वीचा काळ वेगळा होता, एक एक डझन मुलं होती, अर्धा डझन मुलं होती, तरी त्यांचं जीवन व्यवस्थित गेलेलं आहे। परंतु आता ते जमणार नाही। आता एक डझन 12 जर मुलं असतील, 6 मुलं असतील, त्याला रूम पण रेंटनं मिळणार नाही शहराच्या ठिकाणी। मित्रांनो, काय होतं आहे, आता सध्या पॉप्युलेशन वाढल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि हे प्रश्न इतके गंभीर आहेत की ते सुटत नाही। लोकसंख्या वाढतच आहे, महागाई वाढत आहे। वाढलेली महागाई कधी कमी झाली का? आपलं उत्पन्न कमी होतं, कारण वय वाढत जाईल तसं सर्व्हिस कमी राहते। नोकरी असेल तर तो रिटायरमेंटकडे चालला आहे आणि बिझनेस असेल तरीसुद्धा आपलं उत्पन्न कमी होते, कारण तरुणपणात जसे आपण धावपळ करतो तशी होणार नाही। शरीराचे पाठ थकतात, हे प्रत्येकाला माहीत आहे। चांगली वाईट गोष्ट माहीत असून काही उपयोग होत नाही। मित्रांनो, इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे। जसं अन्नपदार्थ बघून आपल्याला चालतं का? खाल्लं तरच आपल्याला ऊर्जा निर्माण होईल ना, माणूस जिवंत राहील। गाडीत पेट्रोल टाकलं तरच गाडी चालेल, नुसतं पेट्रोल पंपासमोर गाडी उभा करून गाडी चालेल का? काल्पनिक गोष्टीतनं काही साध्य होत नाही। मित्रांनो, प्रॅक्टिकली काम करावं लागतं। जर प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही कमी पडला तर जीवनात अपयशी व्हाल आणि शेवटच्या स्टेजला तुम्हाला काही करता येणार नाही। आता बघा, प्रत्येकाला वेगवेगळा पगार मिळतो, तरी प्रत्येकाला पैशाची कमतरता। ह्याचं कारण काय? आपण जसं उत्पन्न वाढेल तसं आपल्या गरजा वाढवत असतो आणि सध्याच्या काळात तर EMI ऑप्शन आहे, बँका सहज लोन देतात। त्याच्यामुळे आपण वस्तू कुठलीही 1 लाखाची टू व्हीलर घ्यायची असेल तर आपण 10-15 हजार कशी तर डाऊन पेमेंट जमा करतो आणि 1 लाख रुपये लोन करतो। म्हणजे काय होतं, जे पैसे कमवले नाहीत ते आपण कर्ज काढून खर्च करतो आणि सध्या कुणालाच पेन्शन नाही, कुठल्या नोकऱ्या टिकतील गॅरंटी नाही, योग्य पगार नाही आणि पुढचा येणारा दिवस फार भीषण आहे। मित्रांनो, हे स्पर्धा वाढत आहे। कुठेही 10 जर नोकरीच्या जागा असेल तर 1000 मुलं येतात तिथं, कारण पॉप्युलेशन जितकी वाढली। आणि हे तर नोकरीचं नाही, व्यवसायामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। मित्रांनो, आज कामाची ओढावडी आहे। पूर्वीचा काळ वेगळा होता मित्रांनो, आताचा काळ इतका वाईट आहे आणि येणारा काळ तर ह्याच्यापेक्षा भीषण वाईट राहील। सावध व्हा, नाहीतर आपला बाजार आपण केल्यासारखं होईल। आपल्यावर संकट आपण ओढवतोय। मला सांगा, माणूस कुठल्या फॅक्टरीत तयार झाला आहे का? माणूस हा नैसर्गिक आहे, परमेश्वराने दिलेली देणगी आहे। त्या पार्टची गॅरंटी नाही, जीवनाची गॅरंटी नाही, किती दिवस जगेल। जिम्मेदारी तर वाढत आहे, महागाई वाढत आहे, आर्थिक संकट प्रत्येकाला बघा। एखादा शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी असतो त्यावेळेस सुखी असतो, परंतु जेव्हा कमवायला लागला त्यावेळेस त्याला मानसिक आणि त्रास होतो, आर्थिक त्रास होतो। आर्थिक झाला की मानसिक ऑटोमॅटिक होतो। आणि ह्या विळख्यातनं निघायचं असेल तर LIC ऑफ इंडियाकडे, ही भारत सरकारची संस्था आहे LIC ऑफ इंडिया, 2 प्लॅन आहेत, आयुष्यभर पैसे मिळणारा। एकात 8% व्याज आहे, एकात 10% लगेच घ्या।